आपण केक टेक्स्चर पाहू शकता, किती सुंदर झालेला आहे, किती सॉफ्ट आहे, इझिली कट होत आहे आणि अगदी सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे। पाहू शकतात आपण किती स्पॉन्जी झालेला आहे। तर अगदी सुंदर टेस्टी झालेला केक आपला रेडी झालेला आहे। पाहू शकतात आपण किती अलगदपणे तुटत आहे, त्यावरूनच अंदाज येतो किती स्पॉन्जी झालेला आहे। तर चला, आपला केक हा मैद्याचा केक तर कायम खातोच आपण, परंतु घरातली घरात गव्हाच्या पिठापासून अतिशय स्पॉन्जी आणि अशा प्रकारे सॉफ्ट झालेला केक, हेल्दी असा केक आपल्या मुलांना घरातली घरात करून घाला। हॅलो फ्रेंड्स, आपले मनपूर्वक स्वागत आहे। बाहेर वातावरण खराब आहे, अगदी सुंदर केक करता येतात घरातली घरात। चला तर मग सुरुवात करूया। या वाटीनेच मी मेजरमेंट सर्व घेतलेले आहेत। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे बेकिंग पावडर आणि 1 चमचा खाता सोडा टाकलेला आहे। त्यामध्ये थोडासा आवश्यकतेनुसार कलर घेतला आणि इसेन्स 10-12 थेंब टाकलेले आहेत, म्हणजे पाव चमचा इसेन्स टाकलेला आहे। मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे, आपल्या आवडीनुसार टाका। आणि ही साखर घेतलेली आहे 1 वाटी, ती मी आता बारीक केली त्यामुळे आता चाळत आहे। बाकी सर्व चाळून घेतलेलं आहे मी ते। आणि ही अर्धी वाटी परत घेतलेली आहे साखर, मी 1.5 वाटी घेतलेली आहे, कारण की याला क्रीम करणार नाही मी, त्यामुळे थोडा जास्त गोड करणार आहे, जेणेकरून टेस्ट सुंदर लागते केकची। आणि केकला जर क्रीम करणार असाल तर 1.25 वाटी खूप होते, आणि त्याहीपेक्षा जर कमी साखरेचं खात असाल तर 1च वाटी टाका तुम्ही। तर हे लोणी आपलं डबल बॉइलिंग मेथडने बॉईल केलेलं आहे। कढईमध्ये पाणी मांडलं, ती गॅसवर मांडले आणि पाण्यामध्ये पातेल्यात लोणी मांडलेलं आहे। पाहूयात आपली वाटी भरते की नाही। मी अंदाजेच टाकलेलं होतं पातेल्यामध्ये चमच्याने काढून, तर या ठिकाणी आपली वाटी भरलेली आहे। आणि आता हे आपण लोणी ऍड करून घेऊया आपल्या गव्हाच्या पिठामध्ये। अशा प्रकारे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एक एरेशन तयार होते। चाळून घ्यायचं सर्वप्रथम 2-3 वेळेस, आणि मी पीठ चाळून घेतलेलं होतं त्यामुळे डायरेक्ट घेतलेलं आहे। तर तुम्ही घेताना 2-3दा व्यवस्थित चाळून घ्या। तर आपलं लोणी घेतलेलं आहे आपण, त्याचप्रमाणे आता दूधही त्याच वाटीने मोजून घेऊया 1 वाटी। गरम दूध आहे आणि हे लोणी मिक्स करून घेऊयात आपलं। पहा, तुम्ही इथे विस्क वापरू शकतात मिक्स करण्यासाठी, किंवा त्याहीपेक्षा अशा प्रकारे रुंद पसरट असा चमचा असेल ना, खूप सुंदर होतं पहा त्याने मिक्स। आपलं दूध घेतलेलं आहे ओतून, त्यामध्ये मिक्स करूयात। आवश्यकतेनुसार दूध टाकायचं। या ठिकाणी खूप सुंदर कलर येत आहे आपला, ऑरेंज कलर टाकलेला आहे मी। पहा, पायनॅपल इसेन्स टाकलं तर येलो कलर टाका, आपल्या आवडीनुसार कलर आणि इसेन्स चेंज करा। याच मध्ये खूप सुंदर केक तयार होईल आपला। तर 1 वाटी मिल्क कंप्लीट घेतलेला आहे आपण। अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे। आपण थोडंसं दूध अजून घेऊया, कारण थोडंसं घट्ट वाटत आहे अजूनही। आणि चांगल्या प्रकारे असं फेटून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहू नयेत। अगदी सुंदर जे काही आपलं पीठ आहे खूप सुंदर फेटून घ्यायचं, त्यामध्ये एरेशन निर्माण होते आणि आपला केक खूप सुंदर होतो।
तर यामध्ये पाहू शकतात आपण अशा प्रकारे फेटून घ्यायचं छान असं। वाटलं तर तुम्ही बाउलमध्ये घ्या किंवा अशा परातीमध्ये घ्या। मी परातीमध्ये घेतलं कारण की याच्यामध्ये मोकळ्या हाताने खूप सुंदर फेटून घेता येतं। फेटताना अजिबात त्रास होत नाही, त्याचप्रमाणे मोकळं असं फेटलं जातं आणि व्यवस्थित गाठी सर्व मोडल्या जातात त्यातल्या। पाहू शकतात आपण किती सुंदर बॅटर झालेलं आहे। अशा प्रकारचं ठेवायचं आहे आपल्याला, जास्त पातळही होऊ द्यायचं नाही आणि खूप घट्टही राहू द्यायचं नाही। सांगितलं त्या मेजरमेंटनुसार घ्या, खूप सुंदर होईल। तर हे तेल घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी, व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेल। बिना वासाचं तेल वापरा आणि जर अवेलेबल नसेल तर घरात जे यूज करतात ते वापरा। तेलाच्या जागी तुम्ही तूपही वापरू शकतात किंवा लोणी तर वापरलेलंच आहे आपण, त्यामुळे खूप सुंदर असा केक आपला होणार आहे। आपण तेल लावून घेत आहोत कढईला आणि कढईमध्ये केक बेक करणार आहे मी। आपण या जागी पातेलं घ्या आणि जर पात्र असेल केक करण्यासाठीचं तर खूपच छान। माझ्याकडे आहे परंतु मुद्दाम मी कढईमध्ये करत आहे। तर अशा प्रकारे तेल लावून घेतल्यावर मी त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचं सर्वत्र हलवूनच आणि सर्व बाजूने असं फिरवून पीठ घ्यायचं, फिरवत सर्व बाजूला कोटिंग करून घ्यायचं पिठाचं, जेणेकरून आपला केक याने साईडला लागत नाही, डागत नाही, चिकटून बसत नाही आणि उरलेलं पीठ अशा प्रकारे काढून घ्यायचं, जेणेकरून जास्तीचं जे काही एक्स्ट्रा पीठ असेल ते सर्व निघून जाईल। पाहू शकतात डस्टिंग करून घेतलेले आहे आपण। याच्या जागी आपण बटर पेपर वापरला तरीही चालतं, पण बटर पेपर शक्यतो सर्वांच्याच घरी अवेलेबल नसेल, त्यामुळे मी या ठिकाणी डस्टिंग केलेली आहे। हे ताक घेतलेलं आहे आपण, तर ताक थोडंसं घेऊयात। चतकुर वाटी आपण ताक घेत आहोत हे। तर अतिशय सुंदर असं पीठ आपलं आता तयार झालेलं आहे आणि ते सर्व मिक्स करून घेऊयात ताक त्याच्यामध्ये। ताक टाकल्यामुळे वेगळीच टेस्ट येते पहा आपल्या केकला। यामध्ये आपण जे डस्टिंग केलेलं कढई आहे त्याच्यामध्ये सर्व बॅटर काढून घेऊया। पहा ते कशा प्रकारे केलेलं आहे आणि कशा प्रकारे पडत आहे। अशा प्रकारे आपलं पीठ झालं समजायचं केक सुंदर होणार। खूप पातळ नाही झालं पाहिजे यापेक्षा, आणि यापेक्षा घट्टही नको येईल। तर पातळ झालं तर केक बसण्याची शक्यता असते आणि जर घट्ट झालं तर केक खूपच ड्राय आणि वरच्या साईडने चिरण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप पातळ होता कामा नये। तर अशा प्रकारे सर्व बॅटर आपण व्यवस्थित कढईमध्ये काढून घेऊया। तेवढं ताक शिल्लक ठेवलेलं पहा आपण, म्हणजे चतकुर वाटीच ताक घातलेलं आपण त्यामध्ये। टॅप करून घ्यायचं अशा प्रकारे 2-4 वेळेस, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही
हवा असेल, एअर असेल ती रिमूव्ह होते आणि अगदी सुंदर आपला केक तयार होतो। खाली तवा मांडलेला आहे, त्यावर वाळू घेतलेली आहे। तुमच्याकडे वाळू नसेल तर मीठ घ्या आणि ते परत यूज करता येतं आपल्याला। आणि त्यावर कढई मांडून अशा प्रकारे घट्ट झाकण मांडायचं। व्यवस्थित 10 मिनिटं फुल गॅस ठेवायचा आहे आणि 10 मिनिटानंतर मीडियम करायचा। टोटल आपला केक क्वांटिटी किती घेतलेली आहे तुम्ही त्यानुसार टायमिंग ठेवा। आता मी इथे 10 मिनिटं फुल गॅसवर ठेवत आहे आणि नंतर बारीक करेन गॅस। कढई मांडण्यापूर्वी मी वाळू व्यवस्थित तापून घेतली होती तव्यावर आणि मग कढई मांडलेली आहे आपण। आता 10 मिनिटं कंप्लीट होत आलेली आहेत, झालेली आहेत। तर मी गॅस मीडियम करते आणि असाच शेवटपर्यंत ठेवायचा, मध्ये मध्ये चेक करायचं अशा प्रकारे आपला केक झाला आहे की नाही। तर पाहू शकतात आपण मध्ये सर्व कच्चाच आहे, साईडला थोडाफार होऊ लागलेला आहे। पहा कच्चं लगेच जाणवतं आणि ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी कोरडं होतं एकदम। पहा केक आपला साईडला झालेला आहे परंतु मध्ये अजूनही कच्चाच आहे। तर चेक करत राहायचं अशा प्रकारे जेणेकरून आपला केक डागू नये, खराब होऊ नये। सुरी घालून चेक करूयात आपण। पाहू शकतात आपला केक रेडी झालेला आहे व्यवस्थित असा आणि सुरीला बिलकुल चिकटलेला नाहीये, याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे। पाहू शकतात किती सुंदर झालेला आहे आणि याला टोटल मला 50 मिनिटे लागलेली आहेत। आपला केक आपण जेवढा मोठा करू त्यानुसार वेळही जास्त लागणार, जेवढा छोटा असेल त्यानुसार वेळ कमी लागणार। आपल्या साहित्य जितकं घेतलेलं आहे त्यानुसार टायमिंग पहा, त्याचप्रमाणे गॅसच्या फ्लेमनुसारही वेळ कमी जास्त लागू शकतो। फक्त चेक करत राहायचं केकला आणि सुरीने चेक करायचं। कढई वाळूवरची बाजूला काढून ठेवूयात आणि थंड होऊ देऊया केक। कढई आपण खाली उतरून ठेवूया गॅसवरून आणि थंड होऊ देऊया, जेणेकरून थंड झाल्यावर व्यवस्थित केक आपला निघतो, चिकटलेला राहत नाही किंवा मधून मोडण्याची शक्यता राहत नाही। जर थंड न होता आपण काढला तर मोडण्याची शक्यता असते तो, त्यामुळे व्यवस्थित थंड होऊ द्यायचा मग काढायचा। तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओज मी अपलोड करीन ते आपणापर्यंत तुर्तास भेटतील। आपणास व्हिडिओ शेअर करा, फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा फ्रेंड्स। थँक्स फॉर वॉचिंग। सर्वांनी घरात राहून आनंदी राहा, खुश राहा, खात राहा आणि चॅनल पाहत राहा।